नमस्कार. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या 97 वर्षांपासून ज्ञानयज्ञ अविरतपणे तेवत ठेवणाऱ्या HPT आर्ट्स व RYK सायन्स महाविद्यालयाच्या व्हर्च्युअल पद्धतीने होत असलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात आपणा सर्वांचे शब्दसुमनांनी मनस्वी स्वागत. मकर संक्रांत म्हणजे संक्रमणाचा दिवस. मकर संक्रांतीला हा आनंद उत्सव साजरा करण्याची HPT RYK महाविद्यालयाची परंपरा. श्रोते हो, सध्या जगात कोरोनाचे संकट आहे. अशा प्रसंगी HPT महाविद्यालयाचे ख्यातनाम माजी विद्यार्थी ज्यांच्या सानिध्याने हे महाविद्यालय समृद्ध झालं, या महाविद्यालयाचं प्रांगण समृद्ध झालं, ते कवी कुलगुरू कुसुमाग्रजांच्या या ओळींची आठवण होते आहे. अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामराला. किनारा कोरोनाला असू शकतो आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या HPT RYK महाविद्यालयाला आणि त्यातील तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना ध्येयासक्तीचा किनारा मुळीच नाही, या निमित्ताने हे आवर्जून सांगावेसे वाटते. श्रोते हो, आणि याचाच आनंद सोहळा आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. या आनंद सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासनातील मानबिंदू माननीय सूरज मांढरे साहेब, माननीय जिल्हाधिकारी नाशिक हे लाभले आहेत. या विशेष कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्यांच्या नावातच 14 विद्या आणि 64 कलांचा स्वामी श्री गणेशाचे वास्तव्य आहे, असे ज्ञानमहर्षी सर डॉक्टर MS गोसावी सर, माननीय सचिव व डायरेक्टर जनरल गोखले एज्युकेशन सोसायटी लाभले आहेत, हे आपणा सर्वांचे अहोभाग्यच. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वन वुमन आर्मी आदरणीय डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम, डायरेक्टर ह्युमन रिसोर्सेस गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्या विशेष मार्गदर्शनाने हा समारंभ संपन्न होतो आहे. समारंभाला उपस्थित सर्व मान्यवर, HPT महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य VN सूर्यवंशी, माननीय उपप्राचार्या डॉक्टर मृणालिनी देशपांडे, माननीय उपप्राचार्या डॉक्टर वृंदा भार्गवे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर प्रशांत देशपांडे, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर अतुल ओहाळ, उपस्थित विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रिय विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी आणि श्रोते हो, आपणा सर्वांचे पुनश्च एकदा शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या आनंद सोहळ्याची सुरुवात स्वागत गीताने करीत आहोत. संस्कृत विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर लीना हुन्नरगीकर यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयाचे विद्यार्थी तनुश्री रांजणगावकर, श्रेया पिसोडकर, संस्कार जानोरकर आणि पियुष ततार स्वागत गीत सादर करीत आहेत. हर्षभराने करितो आम्ही स्वागतम स्वागतम सुस्वागतम. हर्षभराने करितो आम्ही स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सुंदर सर्गमार्पण करितो स्वागतम स्वागतम सुस्वागतम. हर्षभराने करितो आम्ही स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पुष्प सुगंधी गुंफुनी मला भावगीतांची ही स्मरणी.
वर्षभराने करितो आम्ही स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागत फुले पुष्प गुंफण्या गुरुजनांचा आदर करण्या. स्वागत फुले पुष्प गुंफण्या गुरुजनांचा आदर करण्या. प्रार्थनाही करितो आम्ही स्वागतम स्वागतम सुस्वागतम. हर्षभराने करितो आम्ही स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सुंदर सर्गमर्पण करितो स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सुमधुर गीताबद्दल मनस्वी धन्यवाद. विद्यार्थी देवो भव यावर नितांत विश्वास ठेवून, यावर नितांत श्रद्धा ठेवून यशस्वीपणे शतक महोत्सव साजरा केलेली महान शिक्षण संस्था म्हणजे गोखले एज्युकेशन सोसायटी. गोखले एज्युकेशन संस्थेची महती सोसायटी गीताच्या रूपात सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर विजयाताई वाड यांनी शब्दबद्ध केली. आजच्या समारंभाप्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटी गीत सादर होत आहे. नवे स्वप्न जीवन दृष्टी नव्या दिशा नवे स्वप्न जीवन दृष्टी गोखले एज्युकेशन सोसायटी गोखले एज्युकेशन सोसायटी
धन्यवाद. मकर संक्रांतीच्या या पावन व गोड पर्वावर आयोजित HPT आर्ट्स RYK सायन्स महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थी गुणगौरव समारंभासाठी मी सौ उदया गणेश बासरकर पुनश्च एकदा शब्दसुमनांनी मान्यवरांचे व आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर प्रशांत देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. नमस्कार. हंप्राटा कला व रायक्ष विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळाच्या माध्यमातून आयोजित वार्षिक पारितोषिक आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे माननीय अध्यक्ष आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचे माननीय सचिव सर डॉक्टर मोसो गोसावी सर, ह्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय सूरजजी मांढरे साहेब, नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, आपल्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य आदरणीय VN सूर्यवंशी सर, उपप्राचार्या डॉक्टर वृंदा भार्गवे मॅडम आणि डॉक्टर मृणालिनी देशपांडे मॅडम, महाविद्यालयातील 24 विभागातील विभाग प्रमुख, महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, पालकवृंद आणि राजहंसी रूपी इथं जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रथमतः मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीनं मान्यवरांचं आणि आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या ह्या समारंभामध्ये आपण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणार आहोत आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं, आपल्याला आज आदरणीय सर डॉक्टर मोसो गोसावी सर आणि नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय श्री सूरजजी मांढरे साहेब यांचंही आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. प्रास्ताविकामध्ये अधिक न वेळ घेता फक्त 2च मुद्दे मी मांडणार आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये आपण अनेकविध उपक्रम घेतले. ह्या उपक्रमामध्ये एकूण 24 विभागामध्ये अनेक उपक्रम झाले. विद्यार्थी विकास मंडळाच्या माध्यमातून देखील आपण अनेकविध उपक्रम घेतले. पण कोविड-19 ह्या महामारीच्या पार्श्वभूमीवर उपक्रमांची संख्या रोडावली खरी, पण महाविद्यालयामध्ये जे उपक्रम घेतले त्या उपक्रमातून निश्चितच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आणि सामाजिक भान येण्याच्या अनुषंगाने हे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे होते, हे सांगताना मला विशेष आनंद होतो. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये विद्यार्थी विकास मंडळाच्या माध्यमातून जे उपक्रम घेतले त्या उपक्रमाचा प्रारंभ ऑगस्ट महिन्यापासून चालू झाला. 22 ऑगस्ट रोजी आपण श्रीच्या प्रतिष्ठापनेने 5 दिवसीय गणेश उत्सव साजरा केला. अत्यंत साधेपणाने पण पर्यावरणपूरक हा उत्सव आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडला. ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी केली आणि ह्या उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने माजी प्राचार्य डॉक्टर PD देवरे सर ह्यांचं समकालात महात्मा गांधीजींच्या विचारांचं महत्त्व ह्या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केलेलं होतं. ह्याच महिन्यामध्ये 15 ऑक्टोबर रोजी आपण वाचन प्रेरणा दिन ग्रंथालयाच्या माध्यमातून साजरा केलेला होता. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला आणि हा संविधान दिन साजरा करताना महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी सोशल डिस्टन्सिंग ठेवून आपण संविधानामधील सरनाम्याचं सामुदायिक वाचन केलं. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यामध्ये आपण 6 डिसेंबरला भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाऊसाहेब वर्तक ग्रंथालयामध्ये आपण अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हे सगळं करत असताना ह्या विद्यार्थी विकास मंडळाच्या कामामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयाचं व्यवस्थापन म्हणजे माननीय प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, सर्व सहकारी प्राध्यापक ह्यांचं वेळोवेळीचं मार्गदर्शन विद्यार्थी विकास मंडळाला अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी वृंद ह्यांचं सहकार्य आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्व उपक्रमामधील सकारात्मक सहभाग हा देखील विद्यार्थी विकास मंडळाला मोलाचा वाटतो. पुन्हा एकदा मी प्रास्ताविकेमध्ये सर्व मान्यवरांचं, उपस्थितांचं महाविद्यालयाच्या वतीनं आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविक विचाराला पूर्णविराम देतो. धन्यवाद. या विशेष समारंभाप्रसंगी HPTRYK महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य VN सूर्यवंशी सर यांना स्वागतपर मनोगतासाठी आमंत्रित करतो. प्राचार्य VN सूर्यवंशी सर. नमस्कार. आज आपल्या HPTRYK सायन्स महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आहे. या समारंभाचे अध्यक्ष आमच्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे डायरेक्टर जनरल अँड सेक्रेटरी आणि आमचे प्रेरणास्रोत आदरणीय सर डॉक्टर MS गोसावी, आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कुशल प्रशासक माननीय सूरज मांढरे साहेब, माझे उपप्राचार्य सहकारी डॉक्टर वृंदा भार्गवे मॅडम आणि डॉक्टर मिसेस MD देशपांडे मॅडम, या कार्यक्रमाची जबाबदारी ज्यांच्यावरती आपण सोपवलेली आहे, या कार्यक्रमाचे आयोजक माझे सहकारी आणि विद्यार्थी विकास मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर PS देशपांडे सर, इथे उपस्थित असलेले विविध विभागाचे विभाग प्रमुख, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर ओहाड सर आणि माझे प्राध्यापक सहकारी बंधू भगिनी, शिक्षकेतर सहकारी बंधू भगिनी, गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी बंधू भगिनींनो, मला विशेष आनंद होतो आहे की आमच्या महाविद्यालयाला 96 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आम्ही 97व्या वर्षातनं वाटचाल करतो आहोत आणि शतकाच्या जवळजवळ जात आहोत. अशा ह्या कालखंडामध्ये हा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आमच्या गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये ज्यांनी उच्च अशा प्रकारची गुणवत्ता प्राप्त केलेली आहे अशा विद्यार्थ्यांचा गौरव होणार आहे, अशा विद्यार्थ्यांचं कौतुक होणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयामध्ये दरवर्षी आम्ही आदर्श विद्यार्थी आणि आदर्श विद्यार्थिनी यांची निवड करतो. या आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा सुद्धा सत्कार आजच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आदर्श शिक्षकेतर सहकारी यांचीही निवड करतो. अशा 3 शिक्षकेतर सहकाऱ्यांची आम्ही निवड केलेली आहे आणि आमचे हे आदर्श शिक्षकेतर सहकारी यांचाही गौरव आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आणि माननीय अध्यक्ष यांच्या हस्ते होणार आहे. याचाही विशेष आनंद मी व्यक्त करतो. असं म्हणतात की मृगाकडे कस्तुरी असते, तसंच फुलामध्ये गंध आहे, सागराकडे अथांगता आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक तरुणामध्ये, प्रत्येक महाविद्यालयीन किंवा नुसतंच विद्यार्थ्यांमध्ये एक राजहंस दडलेला असतो आणि आज हे असे आपल्यामधील राजहंसाचा शोध घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा गुणगौरव होणार आहे. ज्यांच्या हस्ते हा गुणगौरव होणार आहेत ते अत्यंत नामवंत व्यक्ती आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये यशाची अनेक शिखरं गाठली आहे, पादाक्रांत केलेली आहेत. अनेक क्षेत्र आपल्या ज्ञानाच्या तेजाने प्रकाशित केली आहे, प्रभावित केलेली आहे. अशा मान्यवरांच्या हस्ते यांचा
सत्कार होणार आहे, त्याचाही विशेष आनंद व्यक्त करतो. विद्यार्थी बंधू भगिनींनो, मला विशेष आनंद होतो आहे की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे डायरेक्टर जनरल आणि सेक्रेटरी आदरणीय सर डॉक्टर एम एस गोसावी यांचा आणि माननीय प्रमुख पाहुणे माननीय सूरज मांढरे साहेब नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा थोडक्यामध्ये परिचय पहिल्यांदा करून देतो आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आदरणीय सर डॉक्टर एम एस गोसावी हे गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये प्राचार्य म्हणूनच जॉईन झाले. म्हणजे सरांनी आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन संपवलं आणि प्राध्यापक न होता सरांना प्राचार्य म्हणून डायरेक्ट अपॉइंटमेंट मिळाली, नियुक्ती मिळाली. BYK महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सर 1958 साली जॉईन झाले. आज 2020 साली सरांनी जवळजवळ 62-63 वर्ष या सोसायटीला दिलेली आहे आणि ही उमेदीची वर्ष दिलेली आहेत. या सोसायटीला सरांनी एका वेगळ्या शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे. या 63 वर्षाच्या कालखंडामध्ये BYK महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत असताना सरांनी अनेक विद्यार्थी हिताचे उपक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये राबविले. म्हणजे BCom विथ कम्प्युटर असो, MBA सारखा अभ्यासक्रम असो किंवा विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इतर अनेक कौशल्यांची गरज असते, ते असे कौशल्य आधारित अनेक उपक्रम सरांनी आपल्या महाविद्यालयात राबवले. विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि एक वेगळेपण किंवा एक वेगळा विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कम्प्युटर हे आमच्या सोसायटीमध्ये, कम्प्युटरचं एज्युकेशन आमच्या सोसायटीमध्ये सरांनी पहिल्यांदा आणलं. CA होण्यासाठी म्हणून लागणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांची इथे आपल्या महाविद्यालयामध्ये सुविधा उपलब्ध करून दिली, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं आणि अनेक विद्यार्थ्यांना CA होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. अशा प्रकारचे अनेक उपक्रम करत असतानाच सोसायटीच्या महाविद्यालयाची स्थापना अनेक विभागामध्ये, म्हणजे ठाणे विभाग असेल जिथे ट्रायबल जास्त आहेत किंवा जास्त प्रमाणामध्ये आदिवासी आहेत, अशा विभागामध्ये सुद्धा महाविद्यालयीन शिक्षण घेऊन गेले. आणि नुसतंच शिक्षण घेऊन गेले नाही तर तिथे अद्ययावत विषयाचं शिक्षण, म्हणजे बोर्डीसारख्या परिसरामध्ये संगणकाचं शिक्षण, IT चं शिक्षण, बायोटेक्नॉलॉजीचं शिक्षण सरांनी घेऊन गेलेले आहेत. आणि असं हे शिक्षण प्रसारकाचं काम सरांनी इथे केलेलं आहे. त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊनच त्यांना विविध संस्था ज्या आहेत, समाजाने आहेत, त्यांना अनेक पुरस्कार प्रदान केलेले आहेत, अनेक मान सन्मान सरांना दिलेले आहेत. आज सरांचं वय जवळ 85 वर्ष आहे, परंतु सरांना 86पेक्षा जास्त असे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यातले सन्मानाने जे आहे अलीकडच्या काळातील मिळालेले पुरस्कार जर उल्लेख करायचा झाला तर आपल्या भारताच्या ज्या गानसम्राज्ञी आहेत, भारतरत्न लता मंगेशकर दीदी यांच्या हस्ते सरांना श्री विद्या सरस्वती हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे अलीकडे यशवंतराव चव्हाण एज्युकेशन अवॉर्ड सरांना मिळालेला आहे. दा विन्सी अवॉर्ड फॉर एज्युकेशन इनोव्हेशन अशा प्रकारचा अवॉर्ड सरांना मिळालेला आहे. जीवन गौरव अवॉर्ड हा मिळालेला आहे. नाशिक भूषण अवॉर्ड सरांना मिळालेला आहे आणि सरांना सर हे टायटल मिळालेलं आहे, ज्यामुळे आपण सर डॉक्टर एम एस गोसावी असं म्हणतो. असे हे अनेक मान सन्मान सरांना प्राप्त झालेला आहे. सरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चांगल्या म्हणजे विद्यापीठीय अनेक जी मंडळ आहेत किंवा ज्या बॉडीज आहेत त्याच्यावरती काम केलेलं आहे. म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असेल, सिनेट असेल विद्यापीठाचं, तिथे सर एक मेंबर म्हणून आणि BOSचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अशा सरांच्या हस्ते आपल्या सर्व गुणवत्ताप्राप्त गुणी विद्यार्थ्यांचं कौतुक आणि गौरव होणार आहे. त्याबद्दल मी मनस्वी आनंद व्यक्त करतो आणि सरांचं आपल्या सर्वांच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं अत्यंत मनपूर्वक असं इथे स्वागत करतो आहे. आजचे प्रमुख पाहुणे नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय सूरज मांढरे साहेब हे आज आपल्या विद्यार्थ्यांचा गौरव करणार आहेत. मला त्यांच्याविषयी थोडक्यामध्ये सांगायला आवडेल. सरांनी BCom डिग्री पूर्ण केलेली आहे, परंतु हे करत असताना सर पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी नंबर मिळवलेला आहे. सरांनी LLB हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे
आणि त्याचप्रमाणे डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. त्यामध्ये ते महाराष्ट्रामध्ये प्रथम आलेले आहे. महाराष्ट्र शासनाचे जे क्लास 1 गॅझेटेड ऑफिसरची नियुक्ती होते त्यामध्ये सरांना प्रथम क्रमांकाने ही नियुक्ती मिळालेली आहे. आणि त्यानंतर सरांनी अनेक विविध अशा प्रकारच्या अधिकारी पदांवरती कार्य केलेलं आहे. त्यामध्ये उपायुक्त म्हणून सरांनी काम केलेलं आहे, उपजिल्हाधिकारी म्हणून सरांनी काम केलेलं आहे, सरांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे, सरांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केलेलं आहे, उपसचिव म्हणून मंत्रालयात सरांनी काम केलेलं आहे आणि तसंच सचिव म्हणूनही सरांनी आपलं कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे सरांनी अनेक ह्या कार्य करत असताना ह्या अधिकार पदावरती अनेक आव्हानांना अतिशय समर्थपणे आणि यशस्वीपणे तोंड दिलेलं आहे. या कार्यकाळामध्ये सरांनी विशेष म्हणजे एक पुस्तक एक वही हा जो उपक्रम राबवलेला, या उपक्रमाला महाराष्ट्राने आता महाराष्ट्रभर घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे तो उपक्रम महाराष्ट्र शासनाने अंगीकारलेला आहे. त्याचप्रमाणे मांढरे साहेबांनी पंढरपूरची जी वारी असते त्या वारीला जे मूव्हिंग टॉयलेट्स आहेत त्याची कल्पना राबविली आणि त्या वारीमध्ये जे वारकरी असतात, भक्त असतात, त्यांची सोय केलेली आहे. आणि हाही उपक्रम अत्यंत जनहिताचा उपक्रम म्हणून नावाजलेला आहे. उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाने सन्मानित केलेले आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या कारभारामध्ये पारदर्शकता यावी, कार्यक्षमता वाढावी म्हणून तंत्रज्ञानाचा वापर कसा प्रभावीपणे करता येईल यासाठी म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. पुण्याचे ते CEO असताना, म्हणजे ज्याला विशेष कार्यकारी अधिकारी असताना जिल्हा परिषदेचे, त्यांनी जवळजवळ 250 प्रकारच्या सेवा ह्या अधिसूचित केल्या आणि त्याचा जवळजवळ 2.5 लाख लोकांना 4 महिन्यात खूप मोठा फायदा झालेला आहे. अशा प्रकारे अनेक उपक्रम सरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये राबवलेले आहेत. असा एक कुशल प्रशासक आणि जनहितदक्ष शासकीय अधिकारी म्हणून त्यांनी आपली प्रतिमा समाजामध्ये निर्माण केलेली आहे. अशा ह्या व्यक्तीच्या हस्ते आमच्या महाविद्यालयातील गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे, गौरव होणार आहे, याचाही विशेष आनंद व्यक्त करतो. आणि सरांचं मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं, आमच्या सर्व प्राध्यापक सहकार्याच्या वतीनं अत्यंत मनपूर्वक इथे स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्र हो, मला मुद्दामून इथे सांगितलं पाहिजे की आमचे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी अत्यंत गुणी विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांनी आमच्या ह्या महाविद्यालयाला दरवर्षी एक वेगळी उंची प्राप्त करून दिलेली आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या यशाची जी सुरुवात होते ती 12वी बोर्डाचे जे निकाल जाहीर होतात तेव्हापासून होत असते. यावर्षीसुद्धा 12वीचा निकाल जेव्हा जाहीर झाला तेव्हा जवळजवळ 13 विद्यार्थ्यांनी 90% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहे सायन्स विभागामध्ये. आणि यामध्ये साक्षी महेश जोशी ही 93.08% एवढे मार्क्स मिळवून प्रथम आलेली आहे. या विद्यार्थिनीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आर्ट्स विभागाचं खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण या विभागामध्ये सुद्धा 90% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे जवळजवळ 8 विद्यार्थी आहे. आणि या विद्यार्थ्यांमध्ये सिद्धी लोढा या विद्यार्थिनीने 95.23 एवढे टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये आणि आपल्या शाखेमध्ये सुद्धा प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे. या विद्यार्थिनीचं मी अत्यंत मनपूर्वक असं अभिनंदन करतो. सिनियर कॉलेजचे आमचे विद्यार्थीसुद्धा मागे नाही आहेत म्हणेल किंवा त्यांनीही त्याच प्रकारचं यश मिळवलेलं आहे. या विद्यार्थ्याने विद्यापीठाचे निकाल जाहीर होतात त्यामध्ये गुणवत्ता यादी जी जाहीर होते ती खरं तर खूप उशिरा जाहीर होते आणि म्हणून कदाचित 1-2 वर्षाचे नंतर आम्हाला ही यादी मिळत असते. परंतु मागच्या 6 वर्षाचा हिशोब करता जवळजवळ 95 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या 10 क्रमांकामध्ये आपलं स्थान मिळवलेलं आहे. आणि याचा ॲव्हरेज काढलं तर साधारणतः 15पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी पहिल्या 10 क्रमांकामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत असं मला म्हणावं असं वाटतं. त्याचबरोबर ह्या विद्यार्थ्यांनी अनेक जे शैक्षणिक उपक्रम असतात, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असतात, या स्पर्धांमध्ये
भाग घेतलेला आहे आणि तिथेसुद्धा बक्षीसपात्र यश मिळवलेलं आहे. म्हणजे मला मुद्दामहून नावं घ्यायची म्हटली तर खूप नावं आहेत, परंतु उदाहरणादाखल घ्यायची म्हटली तरी मला मुद्दामहून नाव घ्यावं लागेल ते कुमारी ज्ञानेश्वरी देव्हारे या विद्यार्थिनीने NSSच्या माध्यमामधनं अत्यंत उत्तम अशा प्रकारची कामगिरी केलेली आहेत. अनेक जे शिबिर आयोजित केले जातात त्यामध्ये पुणे विद्यापीठातून अगदी मोजकेच विद्यार्थ्यांचं निवड होते, त्यामध्ये ह्या विद्यार्थिनीचा नंबर लागलेला आहे. आणि या विद्यार्थिनीची निवड अशा अनेक कॅम्पमध्ये झालेली आहे. त्याचप्रमाणे रोशनी सोनावणे ह्या विद्यार्थिनीने सुद्धा NSSच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता शिबिर याच्यामध्ये हिची निवड झालेली होती मागच्या वर्षी. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी संस्कार जानोरकर ह्या विद्यार्थ्याने अत्यंत उत्तम अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. दर्शन रत्नपारखी या विद्यार्थ्याने यावर्षीच्या आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन ज्या स्पर्धा असतात त्यामध्ये भाग घेतलेला आहे. यावर्षी आमच्या महाविद्यालयातील कुमारी श्रुती बोरस्ते या विद्यार्थिनीने लोकप्रिय दैनिक लोकसत्ता आयोजित जी वक्ता दससहस्रेषु ही स्पर्धा केली जाते, ही मुंबईमध्ये म्हणजे राज्यस्तरावरती पहिला क्रमांक मिळवलेला आहे. आणि त्याचप्रमाणे स्पोर्ट्समध्ये आमच्या महाविद्यालयाची जी विद्यार्थिनी दुर्गा देवरे या विद्यार्थिनीने अनेक पातळ्यांवरती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरती उल्लेखनीय अशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे. विद्यापीठाच्या संघामध्ये तिचं स्थान तर निश्चित आहेच, परंतु ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी हे जे खेळ असतात, या स्पर्धा असतात, या स्पर्धामध्ये सुद्धा या विद्यार्थिनीने आपला सहभागच नोंदवलेला नाही आहे, तर तिथे मेडल प्राप्त केलेले आहेत. ह्या अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि अशा विद्यार्थ्यांच्या या यशामुळे आमच्या महाविद्यालयाची ही जी मान नक्कीच उंचावत असते याचा अभिमानपूर्वक मी उल्लेख करतो. विद्यार्थ्यांच्या जोडीनेच आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकसुद्धा अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करतात आहेत. मला मुद्दामून उल्लेख करावासा वाटेल तो म्हणजे आमच्या महाविद्यालयातील जे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक आहेत डॉक्टर KVC गोसावी यांचाच मुद्दाम उल्लेख करतो. त्यांचं कारण असं की ह्यांनी एक हरिश्चंद्रगड आणि त्या परिसरात सापडणाऱ्या एका वनस्पतीचा शोध लावला. ही एक नवीन वनस्पती त्यांनी शोधली. त्या वनस्पतीला आमच्या गोखले एज्युकेशन सोसायटीला 100 वर्ष पूर्ण झाली याचं औचित्य साधून एक विकोवा गोखलेई अशा प्रकारचं त्याचं नामकरण केलं. आणि आता आमच्या गोखले एज्युकेशन सोसायटीचं हे जे नाव आहे ह्या रूपानं आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलं जाईल याचा अभिमान आम्हाला निश्चितच आहे. अशा ह्या सर्व प्राध्यापक सहकार्यांनी अत्यंत उत्तम अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक प्राध्यापकांनी शोधनिबंध आंतरराष्ट्रीय परिषदा असतील, आंतरराष्ट्रीय जर्नल्स असतील याच्यामध्ये वाचन केलेलं आहे, त्यांचं प्रकाशन केलेलं आहे. 5 प्राध्यापक सहकाऱ्यांनी या मार्च ते साधारणतः डिसेंबर या काळामध्ये PhD प्राप्त केलेली आहे. प्राध्यापक खलाने, प्राध्यापक अशोक वसावे, प्राध्यापिका बाविस्कर, प्राध्यापक उत्तम पवार आणि प्राध्यापक लोखंडे यांनी या काळामध्ये PhD प्राप्त केलेली आहे. या सर्वांचं मी अतिशय मनापासून असं अभिनंदन करतो. आणि असे प्राध्यापक, असे गुणी विद्यार्थी हे इथे निर्माण होतात, इथे आहेत याचाही अभिमानाने उल्लेख करतो. या सर्वांचा आमच्या प्रमुख पाहुणे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते गौरव होणार आहे, त्याचाही विशेष आनंद व्यक्त करतो. सरांचे आशीर्वाद आणि प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन यांच्यामुळे आमचा हा कार्याचा आलेख निश्चितपणे यापुढेही उंचावत राहील याबद्दल माझ्या मनामध्ये दुमत नाही आहे. मी सर्वांचं पुनश्च अभिनंदन करतो. माननीय अध्यक्ष आदरणीय सर डॉक्टर MS गोसावी, माननीय प्रमुख पाहुणे माननीय सूरज मांढरे साहेब यांचं महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांबद्दल आपण अतिशय विस्तृतपणे माहिती दिलीत, त्याबद्दल आपले शतशः धन्यवाद. यानंतर आजच्या आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक, हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि व्यासंगी व्यक्तिमत्व, विविध स्तरांवर गुणवत्ता प्राप्त केलेले तसेच विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यानुभव असलेले अत्यंत हुशार व्यक्तिमत्व.
त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांचा उत्कृष्ट अप्पर जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. तसेच एक पुस्तक एक वही हा जिल्हा परिषद पुणे येथे सुरू केलेला पॅटर्न राज्य शासनाने स्वीकारून त्याची अंमलबजावणी पण सुरू केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी झालेले आहे. करोनाच्या या संकट काळात तर त्यांनी सर्व परिस्थिती अत्यंत यशस्वीपणे सांभाळून आज जवळपास सामान्य जनजीवन सुरू करण्यात यश मिळवलेले आहे. त्यामुळे आपण सर्व नाशिकर आज बरेच निश्चिंत झालो आहे. तर असे हे विविधांगी व्यक्तिमत्व असलेले नाशिकचे जिल्हाधिकारी व आजच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय सूरज मांढरे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. या वर्षामध्ये आपण खूप काही गमावलंय आणि खूप काही कमावलंय सुद्धा. सांगायचं जर झालं तर आपले पूर्णपणे व्यवसायाची जी काही लाईन होती ती पूर्णपणे बदलून गेली. अनेक लोकांना त्यांचे उद्योगधंदे गमवावे लागले, नोकऱ्या गमवाव्या लागल्या, काहींना त्यांचे सुरूच गमवावे लागले आणि अत्यंत दुःखाची एक छाया पूर्ण वर्षभर होती. परंतु हे सगळं होत असताना जसं हे वर्ष कोरोनाचं वर्ष म्हणून इतिहासात नोंदवलं जाईल, तसंच कोरोना फायटर्सचं वर्ष म्हणून सुद्धा हे नोंदवलं जाईल. कारण एक संकट आलं आणि त्या संकटावरती आपण जवळजवळ आता मात केल्यासारखी परिस्थिती आहे. आपली रुग्णसंख्या जवळपास 11,000 पर्यंत पोहोचलेली होती ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आणि आज ती 1600 पर्यंत खाली आली आहे. हे सगळं साधण्यामध्ये म्हणजे भारतातला एक अत्यंत लोएस्ट डेथ रेट, हायएस्ट रिकव्हरी रेट हे गाठण्यामध्ये अनेक हात यामध्ये काम करत होते, रात्रंदिवस काम करत होते आणि एक दिलाने काम करत होते. म्हणजे इतकं मोठं आव्हान कुठल्याच यंत्रणेने, कुठल्याच समाजाने यापूर्वी कधी पेललेलं मला माहीत नाही. सगळेजण एका भावनेने काम करत होते की यावर आपल्याला मात करायची आहे. मला असं वाटतं ही जी सॉलिडॅरिटीची भावना आहे, ही जी एकत्र येण्याची भावना आहे आणि मी पण काहीतरी देणं लागतो ही भावना आहे, ही या वर्षाने आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. आणि या देणगीवरच आपण आता पुढे लवकरात लवकर कशा चांगल्या गोष्टींकडे या सगळ्या आपल्या क्षमतेचा वापर करू तेवढा आपल्याला चांगलं राहील, समाज म्हणून चांगलं राहील. या वर्षाने आपली सामाजिक सूज उतरवलेली आहे. म्हणजे लग्न 50 लोकांमध्ये सुद्धा होऊ शकतं हे या घटनेने दाखवून दिलं. विमानं नाही उडाली तरी पण चांगलं मनोरंजन घरामध्ये बसून पण होऊ शकतं हे सुद्धा या वर्षाने आपल्याला दाखवून दिलं आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला दाखवून दिल्या. आता मला असं वाटतं की एक नवीन नॉर्मल एक सेट होत चाललेला आहे. जसं की आताचं हे गॅदरिंग आहे, गॅदरिंग म्हटलं की आपल्या डोक्यात बऱ्याच गोष्टी येतात की गॅदरिंगसाठीची तयारी, गॅदरिंगसाठीचे कपडे, त्याचे सगळे ते टेपेस्ट्री, हे अनेक गोष्टी असतात. परंतु आज आता ते काही नसताना सुद्धा आनंद घ्यायचा आहे. म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमधून वस्तूंच्या पेक्षा अनुभव कसा जास्त श्रेष्ठ आहे या गोष्टीकडे आपण आता हळूहळू चाललेलो आहोत की गोष्टीरहित वस्तूरहित आनंद हा एक नवीन पांडा ह्या निमित्ताने पाडला जातोय. तर सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा माझं एक आव्हान आहे की अनेक वेगळी क्षेत्र आता या सगळ्या गोष्टींमधून ओपन होणार आहेत. आपल्या परंपरागत विचारसरणीला एक खूप मोठा छेद गेल्या वर्षाने दिलेला आहे. आपण सगळी तरुण मुलं आहात, आपल्यासमोर अजून खूप मोठं भविष्य आहे. त्याला आकारणी देण्याचं काम, त्याची पायाभरणी करण्याचं काम कॉलेजच्या काळामध्ये होत असतं. मला असं वाटतं की या सगळ्या काळामध्ये आपण सुद्धा नवीन नवीन क्षेत्र कशी पादाक्रांत करता येतील या सगळ्या गेल्या वर्षभरामध्ये जे काही चर्चा झाल्या, गेल्या वर्षभरामध्ये जे काही आपल्यासमोर पर्याय आले त्या सगळ्या गोष्टीने आपल्याला हे जाणवलंय की केवळ परंपरागत शिक्षण पद्धती किंवा परंपरागत विचार पद्धती ही आता नवीन जगाचा सामोरं जाण्याकरता पुरेशी नाहीये. आपल्याला काही प्रमाणामध्ये तरी खूप पुढे जावं लागणार आहे, खूप पुढे विचार करावा लागणार आहे. या सगळ्याचं भान ठेवून मला असं वाटतं की आपण अशा संस्थेमध्ये आहात की जिला 97 वर्षाची परंपरा आहे. खूप मोठमोठ्या व्यक्तींनी या संस्थेमध्ये काम केलेलं आहे. नामोल्लेख करायचं झाला तर कुसुमाग्रज ज्या संस्थेमध्ये शिकले ती ही शिक्षण संस्था आहे. त्यामुळे त्या वातावरणात आपण आहात आणि एक डी कुलकर्णी सरांनी लावलेलं रोपटं आज इतकं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे. संस्थेचा दर्जा हा वादातीत आहे. म्हणजे बाहेर आपण अतिशय सन्मानपूर्वक सांगू शकता की मी या संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. तर याचा आपण नामोल्लेख करता त्यावेळेला आपल्याला जर अभिमान वाटत असेल तर त्यामध्ये अधिक भर कशी पडेल अशीच कामं आपल्याकडून होतील अशा पद्धतीने आपण आता आपल्या जीवनाची रचना केली पाहिजे आणि या नवीन येणाऱ्या जे काही काळ आहे त्याला सामोरं जाण्याची क्षमता आपली निर्माण करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केला पाहिजे. मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आपण अत्यंत सोप्या शब्दात आम्हाला आणि विद्यार्थी वर्गाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केलेत. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला तुमच्यासारखे महत्त्वाकांक्षी बनण्याची आकांक्षा निश्चितच निर्माण होईल अशी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. श्रोते हो,
या आनंदमयी समारंभात कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष यांचे अध्यक्षीय विशेष आशीर्वादरूपी मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सारेजण आतुर आहोतच. समारंभाचे माननीय अध्यक्ष आदरणीय सर डॉक्टर MS गोसावी सर यांना नम्र विनंती करतो, त्यांनी आपणास आशीर्वादरूपी मार्गदर्शन करावे. पारितोषिक समारंभानिमित्तानं आपल्याला लाभलेले सन्माननीय अतिथी माननीय मांढरेसाहेब, आपल्या संस्थेच्या HR डायरेक्टर डॉक्टर मिसेस देशपांडे, आपल्या संस्थेचे विभागीय सचिव डॉक्टर कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉक्टर वृंदा भार्गवे आणि डॉक्टर मिसेस देशपांडे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, अध्यापक, कर्मचारी वर्ग, माजी विद्यार्थी आणि चालू वर्षाचे सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी, मित्रमैत्रिणींनो, आज मकर संक्रमणाचा अत्यंत मंगल आणि पवित्र असा सण आहे. या निमित्तानं दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला आपल्या महाविद्यालयामध्ये हा वार्षिक कार्यक्रम आपण करत असतो. आणि आताच आपल्याला प्राचार्य सूर्यवंशी यांच्या अत्यंत विस्तृत अशा अहवालामधून कळलेलं आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी समन्वय साधून जी महान उंची गाठलेली आहे, त्याचा खरोखरीच आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटीला अभिमान असून त्याचा गौरव करावा तेवढा थोडाच आहे. आपल्या संस्थेनं शताब्दी पूर्ण केलेली आहे. 1918ची संस्था, 2018 साली आपण 100 वर्ष पूर्ण केली. आणि पहिल्या वर्षी एक गिरगावमध्ये शाळा, दुसऱ्या वर्षी परळला शाळा, तिसऱ्या वर्षी बोर्डीला शाळा आणि नंतर 1924 साली त्या काळच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमधलं पहिलं मोफेसिल कॉलेज देशातलं म्हणून या अमराठा कॉलेजची निर्मिती प्राचार्य TA कुलकर्णी यांनी केली. त्याला आत्ता आपण सर्वांना ज्ञात आहे 97 वर्ष आपलं चालू आहे आणि लवकरच आपणही शतपूर्ती करणार आहोत. अत्यंत दैदिप्यमान असा आपला इतिहास आहे. प्राचार्य कुलकर्णी आपल्या या महाविद्यालयाचे 1924 ते 1948 प्राचार्य होते. त्यानंतर पाटणकर, गजेंद्रगडकर, पुराणिक, आचार्य, ओक, सोनी असा हा प्राचार्यांचा एक फार मोठा असा संच आपल्या या महाविद्यालयानं देशापुढे उभा केला. आणि महाविद्यालयीन शिक्षण हे कसं दर्जेदार आणि सर्वसमावेशक दिलं पाहिजे, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण विकास होण्यासाठी कशा प्रकारचं शिक्षण आपल्याला द्यायला पाहिजे याचा एक वस्तुपाठ प्राचार्य TA कुलकर्णी यांनी सुरुवातीला घालून दिला. त्याच पायाभरणीवर आजचंही काम चालू आहे. आपण पाहता त्या काळामध्ये 75 एकर जमीन नाशिकसारख्या या माळ रानावर नाशिक रोड स्टेशनपासून जवळजवळ 10 किलोमीटर दूर अशी ही जागा घेऊन प्राचार्यांनी ही जी संस्था उभी केली. पहिल्या वर्षी 100 विद्यार्थी होते, त्यात एक विद्यार्थिनी होती. आणि हा सगळा इथला परिसर हा इतका गजबजलेला होता आणि जंगलमय होता की त्या विद्यार्थिनीनं प्रियंवदा पाटणकर तिचं नाव घोड्यावर येत असे कॉलेजला. आणि 9 ते 3 असा महाविद्यालयाचा वेळेचा कार्यक्रम होता. म्हणजे दुपारी 3 नंतर इथे सर्व सामसूम शांतता व्हायची.
प्राचार्य कुलकर्णी इथे राहायला होते आणि त्यांनी 12 निरनिळ्या प्रकारच्या भाषांचं शिक्षण, त्यातली BAची डिग्री मुंबई विद्यापीठाची अशी या ठिकाणी सोय केली होती आणि असे नामांकित प्राध्यापक त्यावेळीसुद्धा मिळवलेले होते. ह्याचा मी अशाकरता उल्लेख करतो की भारताची संस्कृती इतकी जरी प्राचीन असली आणि या संस्कृतीची 2 महत्त्वाची वैशिष्ट्य आपल्याला जरी ज्ञात असली की इन्स्टिट्यूशन ऑफ फॅमिली आणि इन्स्टिट्यूशन ऑफ लर्निंग, ही भारताची जगाला फार मोठी देणगी आहे प्राचीन संस्कृतीची. पण त्या संस्कृतीच्या या महान ठेवा जो दिलेला आहे विश्वाला, त्याबरोबर आधुनिक कालाला पूरक आणि योग्य असं प्राचार्य TA कुलकर्णी यांनी या ठिकाणी यात 1924 साली हे कॉलेज काढून जी वैशिष्ट्य निर्माण केली समाजामध्ये, त्याचा खास करून उल्लेख केला पाहिजे. एक म्हणजे अत्यंत महत्त्वाचं की विद्यार्थिनींना शिक्षण देण्याची सोय केली. उच्च शिक्षणाची सोय विद्यार्थिनींना सर्व शाखामध्ये मिळाली पाहिजे. आपण पाहताच आहात की आज आपल्या या कॅम्पसमध्ये 12-13 हजार विद्यार्थी रोज येत असतात. त्यातले 50% विद्यार्थी आणि 50% विद्यार्थिनी आहेत आणि 24 प्रकारच्या शाखामधून, विद्याशाखामधून निरनिळ्या प्रकारचं शिक्षण अद्ययावत अगदी इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, फिजिओथेरपी आहे, हे एका बाजूला आहे आणि कला, ॲप्लाइड, नियोजित, उपनियोजित असं आपण म्हणतो, होम सायन्स आहे, कम्प्युटर सायन्स आहे, लायब्ररी सायन्स आहे, हे सर्व आपल्याला माहिती आहे. हे HPT कॉलेजमुळे शक्य झालेलं आहे आणि म्हणून विद्यार्थिनींना जो पूर्वी आपल्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हा पहिल्यांदा शिक्षणाचा प्रयोग सुरू केला 1848, की शाळाच नव्हत्या, त्या शाळा काढल्या. आज आपण उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबर विद्यार्थिनींना शिक्षण देण्याची जी प्रक्रिया सुरू केलेली आहे, त्याचा मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे. आणि यामुळे खऱ्या अर्थानं भारताची प्रगती ही मोठ्या प्रमाणावर 50% भाग आपण या विकासापासून दूर ठेवला होता, त्याला आपण सर्वसमावेशक करून त्या विद्यार्थिनींना सर्व प्रकारचं शिक्षण मिळेल आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची निर्भयता येईल, निस्वार्थता येईल, निर्लसता येईल, त्यांनाही आपल्या कामामधून आनंद घेता येईल आणि समाजाची समृद्धी करण्यासाठी त्यांना सहभाग देता येईल, अशा प्रकारची सोय TA कुलकर्णी यांनी हे महाविद्यालय काढताना मनाशी बांधलेली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हे सर्व करत असताना त्यांनी कालोचित किंवा कालानुरूप असं शिक्षण कसं देता येईल याचा विचार केलेला आहे. आणि आपण पाहिलं आहे गेल्या 60 वर्षामध्ये BComची डिग्री या ठिकाणी केवळ क्लार्क किंवा बँकेमध्ये एखादं नोकरी मिळण्यासाठी घेतली जात होती. पण आपणच पहिल्यांदा असं सुरू केलं की आमचा BComचा विद्यार्थीसुद्धा प्रोफेशनल झाला पाहिजे, तो CA झाला पाहिजे. पण आज 50%हून अधिक विद्यार्थी, आपले हजारो विद्यार्थी बसत आहेत BComला. पण ही प्रोफेशनल एज्युकेशनची जी सोय आहे, कॉस्ट अकाउंटिंग आहे, चार्टर्ड अकाउंटन्सी आहे, कंपनी सेक्रेटरी आहे आणि उद्योजकता वाढवण्यासाठी या शिक्षणाचा उपयोग कसा करता येईल हे प्राचार्य TA कुलकर्णी यांनी ओळखलं होतं. आणि त्या काळामध्ये त्यांनी समाजाशी अनुबंध बांधून आणि उद्योगधंद्यांशी एक प्रकारची समन्वय साधून त्यांनी शिक्षणाला उद्योजकतेकडे नेण्याचं काम केलेलं आहे आणि आपण त्यात फार मोठी भर घातलेली. MBA सारखा अभ्यासक्रम आपण सुरू करू शकतो. कम्प्युटरसारखं शिक्षण आपण इतक्या विद्यार्थ्यांना, मला आठवतं पहिल्या बॅचमध्ये 100 विद्यार्थ्यांना आपण कम्प्युटरचं शिक्षण मोफत दिलेलं आहे. कारण इथे आपल्याकडे HL कंपनी आहे, त्या कंपनीतले कम्प्युटर सगळे आपल्याला उपलब्ध झाले प्रॅक्टिकलसाठी. तिथला सगळा स्टाफ आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिला शिकवण्यासाठी. तर इथे कोणाला कम्प्युटर येत होतं सुरुवातीला, म्हणजे मी आपल्याला 73, 75, 78 सालची गोष्ट सांगतो. आणि म्हणून नवनाविन्यावर भर देऊन, अभिनवता निर्माण करून निरनिराळे उपक्रम या ठिकाणी शिक्षणातले आणि अभ्यासक्रमातले आपण विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि विद्यार्थ्यांना घरपोच अशा तऱ्हेचं उच्च शिक्षण कसं मिळेल याचा आपण त्यांना एक वस्तुपाठ घालून दिला. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की उद्योजकतेकडे जात असताना आपण खऱ्या अर्थानं
पदवीपर्यंतचं शिक्षण अनेक ठिकाणी मिळतं, पण पदव्युत्तर मिळतं का? संशोधन करायला संधी आहे का? परिषदेमध्ये भाग घ्यायला संधी आहे का? तुम्ही जे काय करता त्याचा समाजाला, जगाला अधिक उपयोग होईल अशा तऱ्हेनं आपल्याकडे माध्यम निर्माण होऊ शकतं का? हे आपण अनेक निरनिराळे नवे विषय काढून समाजापुढे हे मांडलेलं आहे. पण त्या काळामध्ये विज्ञानाची शाखा आपण 48 साली सुरू केली, 57 साली कॉमर्स सुरू केलं, 68 साली मॅनेजमेंट सुरू केलं, 69 साली लॉ सुरू केला आणि आपण पाहतोय की गेल्या या 10 वर्षामध्ये आपल्या या परिसरामध्ये दर्जेदार अशा प्रकारचं व्यावसायिक शिक्षणाची सोय करून 2000 विद्यार्थी आज इंजिनिअरिंग करत आहेत. हजारो विद्यार्थी निळ्या प्रकारच्या उद्योगामध्ये अनुबंध त्यांनी निर्माण करून आपण उद्योजक कसं व्हायचं याचा प्रयत्नशील ते राहिलेले आहेत. या सर्वांचा हा सगळा महत्त्वाचा भाग केवळ प्राचार्य कुलकर्ण्यांनी जे महाविद्यालय स्थापन केलं त्यातून निर्माण झाला. आणि त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपलं हे पहिलं महाविद्यालय मोफेसिल कॉलेज ज्याला आपण म्हणतो ते हंसराज प्रागजी ठाकरसी यांना आज आपण वंदन केलं पाहिजे की त्यांच्यामुळे त्यावेळी 2.5 लाखाची देणगी दिलेली आहे 1924 आणि त्यातून हे सगळं निर्माण झालं. त्यातून आज या उत्तर महाराष्ट्रामध्ये हजारो कॉलेजेस निर्माण झालेली आहेत. या हजारो कॉलेजची जननी HPT कॉलेज आहे आणि ह्याचा मोठा गर्वाने आपल्याला उल्लेख करावा वाटतो. आणि म्हणून या HPT कॉलेजमध्ये जी काही आपल्याला एक प्रकारची पायाभूत अशी वस्तुपाठ निर्माण केल्यामुळे झालेली परिस्थिती आहे त्याचा आपण सर्वजण लाभ घेत आहात. आपले विद्यार्थी आत्ताच सरांनी सांगितलं की किती विद्यार्थी 90% वर आर्ट्स शाखेकडे आहेत. 90% वर दरवर्षीचा आपला अनेक विद्यार्थी नंबर लावतात 12वीच्या परीक्षेमध्ये आणि इंजिनिअरिंग आणखीन सायन्स आणि डॉक्टरकडे जात आहेत. आता ह्या सेंटेनरीच्या निमित्तानं आपण इंजिनिअरिंग कॉलेज तर 10 वर्षापूर्वी काढलेलंच आहे. तर हेल्थकेअरमधल्या अनेक गोष्टी आपण आता सुरू केलेल्या आहेत. नर्सिंग काढलेलं आहे, फिजिओथेरपी काढलेली आहे, फार्मसी काढलेलं आहे आणि आता मेडिकल सायन्ससुद्धा इतकं पुढे गेलेलं आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे. या सर्व विषयांसाठी सुद्धा आपल्याला या पुढच्या 2-3 वर्षामध्ये त्याला गती लावून हे अभ्यासक्रम अत्यंत क्वालिटीची आणि अत्यंत वाजवी अशा फीमध्ये विद्यार्थ्यांना कसे करता येतील ह्याचा वस्तुपाठ आपल्याला घालायचा आहे. म्हणून आपल्या संस्थेची HPT कॉलेजची सेंटेनरी निर्माण होत असताना आपल्याला माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं आपल्या कॉलेजच्याही अनेक गोष्टींच्या आज महत्त्वाची गरज आहे असं विचारलं मला तर मी सांगेन हॉस्टेलची गरज आहे. कारण आपल्या इकडे जे अभ्यासक्रम आहेत ते बाहेरच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध कसे होणार, वाजवीमध्ये फीमध्ये ते कसे उपलब्ध होणार. म्हणून हॉस्टेलची गरज आहे. 100 मुलांचं 100 मुलींचं हॉस्टेल आपल्याला या 1-2 वर्षामध्ये निर्माण केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हेल्थकेअरचे जे प्रोग्रॅम्स आहेत त्यामध्ये असणारे जे काही निरनिळ्या प्रकारचे संशोधनाची क्षेत्र आहेत तीसुद्धा आपल्याला पादाक्रांत करायला पाहिजे. म्हणून या 5 वर्षामध्ये आपल्या शताब्दीच्या निमित्तानं हे 2 मोठे प्रकल्प सेंटेनरी प्रोजेक्ट्स म्हणून आपल्याला घ्यायचे आहेत. आणि त्यासाठी प्राचार्यांनी आपल्या प्राध्यापकांना बरोबर घेऊन काही माजी विद्यार्थी आणि आपले जनरल सेक्रेटरीज गेले 3-4 वर्षातले आहेत, पुढचे पण 3-4 वर्षातले आपल्याला मिळणार आहेत. त्या सर्वांच्या साह्यानं या ठिकाणी हा असा एक वास्तू उभा करायला पाहिजे असं मला आपल्याला सांगायचं आहे. आणि त्याचा जो बेस आपण निर्माण केला आहे की 12वीमध्ये सायन्सला 100% निकाल आहे. विद्यार्थी सर्व तऱ्हेनं नुसता अभ्यासात नाही तर तो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तितकाच पुढे आहे, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये तितकाच पुढे आहे आणि ह्याला फार महत्त्व आहे माझ्या दृष्टीनं. आणि म्हणून आपण जे उपक्रम घेतलेले आहेत त्यामध्ये जो सहभाग दिलेला आहे आणि त्यातून जी काही क्वालिटी निर्माण झालेली आहे आणि एक प्रकारची होलिस्टिक पर्सनॅलिटी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न सर्व स्तरावर करीत आहोत. अगदी ज्युनियर कॉलेजपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पोस्ट डॉक्टरल रिसर्चपर्यंत त्याबद्दल आपल्या या महाविद्यालयाचं, आपल्या प्राचार्यांचं, आपल्या प्राध्यापकांचं आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की आपले गोसावी प्राध्यापक तुमच्या स्टाफवरती आहेत, त्यांनी गोखलाई असं एक नवीन वनस्पतीचं नाव आपल्या संस्थेच्या नावानं निर्माण करून जगामध्ये, विश्वामध्ये आपलं काहीतरी नवीन स्थान निर्माण केलेलं आहे. त्याचा अभिनंदन आणि गौरव अगदी खास उल्लेख सरांनी केला, मला पण करावा वाटतो. असे आपले जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत आणि आपले प्राध्यापक आहेत
आणि हा जो परिसर आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी या ठिकाणी साहित्य संमेलनाची मंडळी येऊन ती इतकी आनंदित झाली की असा परिसर ते म्हणजे आम्हाला बघायलाच मिळालं नाही कुठे. एक प्रकारचं लर्निंग एन्व्हायरमेंट आहे, एक प्रकारचं नेचरच्या जवळ आपण जात आहोत, एक प्रकारचं आपल्याला फार मोठी संधी या निमित्तानं समाजाला मोठं करण्यासाठी, उंची वाढवण्यासाठी आणि विशेषतः आता हे साहित्य संमेलन वगैरे आपण घेणार आहे. मला असं वाटतं की त्यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकत्वाची उंची आपल्याला कशी वाढवता येईल याचा आपण विचार करायला पाहिजे आणि ते होणार आहे यात शंकाच नाही आहे. आणि म्हणून आजच्या या मकर संक्रमणाच्या निमित्तानं आपल्याला जे जिल्हाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून मिळालेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो. त्यांनी दिलेले विचार, संपदा, आशीर्वाद तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं होण्यासाठी उपयोगी पडतील अशा तऱ्हेचा विचार प्रगट करतो. आणि आपल्याला माहितीच आहे की तिळगुळ संक्रमणाचे मधुरतसे गोड बोल बोलावे, त्या योगे स्वजनाला येती प्रेमाचे नित्य गोड ओलावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय गुरुवर्य सर डॉक्टर MS गोसावी सर यांच्या विचारांबद्दल मी काय बोलावे. आदरणीय सर, तुमच्या आशीर्वादरूपी शब्दांचा वर्षाव आमच्यावर झाला. सर, आमच्या मनाचा पेला रिकामा आहे तुमचे आशीर्वादरूपी शब्द झिरण्यासाठी. सर, त्या पेल्यात तुमच्या शब्दांचं आकाश अवतरतं. हा पेला तुमच्या शब्दांचे नित्यनूतन दान स्वीकारण्यासाठी कायम रिताच राहावा असा आम्हाला आशीर्वाद द्या. आदरणीय सर, आपल्या मौलिक मार्गदर्शनाबद्दल आणि शुभ आशीर्वादांबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि साष्टांग दंडवत. यानंतर आपण कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या भागाकडे वळणार आहोत, ते म्हणजे बक्षीस वितरण, ज्याची की सर्व विद्यार्थी अतिशय आतुरतेने वाट बघत आहेत. असं म्हणतात की माणसाला फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला वेळ लागतो. तर ही इमेज बनवण्यासाठी महाविद्यालय म्हणजे एक सुंदर व्यासपीठ. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जोपासून खतपाणी घालून त्यांना एक जबाबदार नागरिक घडविणारे उत्तम ठिकाण. तर अशा गुणी विद्यार्थ्यांसाठी म्हणावंसं वाटतं की उत्तुंग यशाचे मानकरी तुम्ही, घ्या नव्या दिशेने नवी भरारी, स्वप्नांचे पंख पसरण्या आकांक्षांना देई उभारी. लोकहिताचे भाव निरंतर, माणुसकीला नको विसरणे, आशीर्वच हे याच शुभेच्छा, वाटेवरती हीच शिदोरी. तर आता आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. वेलकम यू ऑल टू ॲन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन फंक्शन of HPT Arts RYK Science College 2020. First, we are going to announce the prizes in the section of academic prize winners of junior college. First prize goes to Lodha Siddhi Anand. She stood first in art stream at HSC board examination in securing 95.23% marks. She is a winner of Srimati Jankibai Pathak prize of ₹300. Another prize in her bag is of late Krishnabai Supekar prize of 101 by securing 97% marks in the subject history at HSC Arts examination. Congratulations to her. Next prize goes to Joshi Sakshi Mahesh. She is a winner of 4 prizes. She stood first in the board examination in science stream at HSC level, of late Vasumati Gupte prize of ₹100 and late Ramachandra Pathak prize of ₹100 by securing 93.08% marks. Another prize goes to her by securing first in the subject physics of the prize Professor VB Athole of ₹100 by securing 93.08% marks. She stood first in the girls at HSC examination in science and she is a winner of Srimati Rakhmabai Dole prize of ₹100. Congratulations Sakshi for your achievement. Next prize goes to Joshi Chinmayi Paresh. She stood third in the college in the HSC examination science and she is a winner of Dr. Mrs. Archana Puri Sate prize of ₹500 by securing 92.46% marks. Congratulations Chinmayi. Next prize goes to Bhalerao Rucha Vilas. She stood first in subject electronics at board examination of science
and she is a winner of late Swapna Sawant prize of 101 rupees by scoring 197 marks in the subject. Congratulations Rucha. Next prize goes to Joshi Sakshi Mahesh. She stood first in the subject mathematics at the board examination science by securing 93.08% marks and winner of late Gautam Nitish Shastri prize of rupees 2000. Congratulations Sakshi. Then the next prize is of Rajdhar Prajakta Govind. She stood second in the college in the stream art at board examination and she is a winner of Dr. Mrs. Archana Puri Sathe prize of rupees 500 by scoring 92.77% marks. Congratulations Prajakta. Then the next prize goes to Dhande Anurag Suhas. He stood first in the class of 11th science and is a winner of late Rahul Vasanta Pundalik prize of rupees 150 by scoring 92.33% marks. The next prize is first in FYBA Sanskrit, late KY Gharpure prize rupees 501, and this prize goes to More Geet Vishnu. Heartiest congratulations. The next one is first in FYBA, late VV Mendzoge prize rupees 100, and the winner of the prize is Sonjay Sanjot Sunil. Heartiest congratulations. Next prize is first in SYBA Sanskrit Special, Dr. Sadhana Gokhale prize rupees 401, late Shrimati Urmila Bai Lakshman Deshpande prize rupees 4000, and the winner of this prize is Parashare Ketan Jayendra. He got 70.83% marks. Heartiest congratulations. The next prize is first in TYBA Sanskrit Special. The prizes are Shri Keshav Rao Bhosle prize rupees 500, Shri GT Ozharkar prize rupees 501, late Shri SS Ranbhor prize rupees 250, and this prizes goes to Kothavde Akanksha Pavnesh. She got 82.91% marks. Heartiest congratulations. The next prize is first in TYBA Marathi. The prizes are late Anna Sahib Dikshit Patwardhan prize rupees 100, late Pramila Paranjape prize rupees 250, late Sonavne prize rupees 101, late Kalavati Vikhalsa Khanpure prize rupees 1000, late Shri SS Ranbhor prize rupees 250, and the awardee of these prizes is Deshpande Gayatri Vijay. She got 76.66% marks. Heartiest congratulations. The next one is first in TYBA Psychology. The prizes are late Umabai Barve prize rupees 100, late Lakshmi Bai Fadke prize rupees 101, late PV Sate prize rupees 120, late Dr. Mrs. Kulkarni prize rupees 105. This prizes goes to Bhave Prachiti Yogesh. She got 83.66 marks. Heartiest congratulations. The next prize is first in TYBA Political Science, late Sujata Datar prize, late Professor SP Soni prize. The prizes are rupees 250 and rupees 150 respectively. This prizes goes to Ghegde Snehal Jagdish. She got 81.5 marks. Heartiest congratulations. The next prize is first in TYBA English, late Professor MG Deshpande prize rupees 1001, late Vinayak Zamkhedkar prize rupees 100, late Shri SS Ranbhor prize rupees 250, Professor Kapri prize rupees 250, and awardee is Katyare Pranati Mahesh. She got 88.16% marks. Heartiest congratulations. Next prize is first in MA English. Name of the prize, late Professor MG Deshpande prize of rupees 1001 goes to Prasad Rashmi Deep Kumar. She secured 79.38%. Congratulations Rashmi. The next prize is first in MA Politics
of late Sujata Datar prize of rupees 250 goes to Dalal Bhagyashri Sharad. She secured 73.94%. Hearty congratulations Bhagyashri. Next prize is MA Marathi of late Murlidhar Lonkar prize of rupees 501 goes to Ratnaparkhi Jyoti Vasanta by securing 79.56%. Hearty congratulations Jyoti. Next prize is of TYBSc Special Subject Physics. Name of the prizes are Shri Dole prize of rupees 122, late PV Sathe prize 100 rupees, Shri RK Patwardhan prize 101 rupees, Shri Thatte prize of rupees 100. All the 4 prizes goes to Bhavle Vaishali Shantaram. Vaishali, hearty congratulations for your achievement. Next prize is of TYBSc Chemistry subject. 2 prizes are there. Late PT Ward prize of rupees 100, late KG Natu prize of rupees 100. Both the prizes goes to Yadav Sarita Lalji. Hearty congratulations Sarita for your achievement. Next prize is of TYBSc Zoology. Late Gokhale prize of rupees 100 goes to Pandit Jyoti Kumar Lal Bahadur. Hearty congratulations Jyoti Kumar. The next prize is of subject Microbiology, TYBSc. First prize in BSc Microbiology goes to Siddiqui Gufran Yunus. The prize is declared by Pathak and Devle, SN Parandekar and MS Chindade Memorial Prize of rupees 250. Hearty congratulations Gufran. The next prize is of BSc Microbiology second in BSc Micro, declared by Pathak and Devle, SN Parandekar and MS Chindade Memorial Prize of rupees 250 goes to Dikshit OV Mahesh. Hearty congrats OV. Next prize is of MSc Chemistry. Shri GT Ozarkar Prize of rupees 501 goes to Guge Gayatri Shriram. Hearty congrats Gayatri. The next prize is of MSc Microbiology, first in the college, Rajnikant Motiramgad Prize of rupees 1001 and late Mrs. Charayu S. Sauche Prize of rupees 1000 goes to Pimpalwadekar Amruta Dilip. Hearty congratulations Amruta for scoring 84.90% marks at MSc Micro. The next prize is of MSc Computer Science. It goes to Padekar Madhura Dinesh. The name of the prize is Rajnikant Motiramgad Prize of rupees 1001. She secured 80.56% marks at MSc Computer Science and she stood first in the college. Hearty congrats Madhura. Next prize is first in MA MCJ class. The prizes are late Jeetmalji Chhajed Prize, late Maneklal Bhatevra Foundation Prize, rupees 101 and rupees 3000 respectively. The awardee of this prize is Nagpure Prajakta Manoj. She got 71% marks. Heartiest congratulations. The next prize is first in MSc Second Physics, Srimati Sudha Murlidhar Shimpi Prize, rupees 650, and the awardee is Kumawat Trilokchan Liladhar. He got 80% marks. Heartiest congratulations. The next prize is first in B Library Science. The prizes are late R.T. Deshmukh Prize, rupees 251, Library and Information Science Alumni Prize, rupees 500, and this prize goes to Sonavne Anupama Sauta. She got 85.9% marks. Heartiest congratulations. The next prize is first in M Library and Information Science. The prize is late Srimati Ranjit Amolak Singh Prize, rupees 1000, and the awardee of this prize is Suryavamshi Ashwini Omkar. Ashwini got 78.13% marks. Heartiest congratulations. The next prize is first in BSc Statistics. The prize is Dr. S.A. Khopkar Prize, rupees 1000, and the awardee of this prize is Ahire Harshad Avinash. Heartiest congratulations Harshad. यानंतर आपल्या महाविद्यालयात स्पंदनच्या अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांपैकी सिंगिंग, डान्सिंग, मोनो ॲक्टिंग, योगा, फॅन्सी ड्रेस, इन्स्ट्रुमेंटल अशा विविध स्पर्धा
घेण्यात आला त्याला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. जरी या स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या तरीही विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम रीतीने प्रतिसाद दिला. त्या स्पर्धांचं पारितोषिक वितरण आपण आता करणार आहोत. प्रथम स्पर्धा डान्सिंग कॉम्पिटिशन. प्रथम पारितोषिक विजेते आहेत मृदुला तारे आणि संपदा आचार्य TYBA. द्वितीय पारितोषिक विजेता नमित जाधव आणि तिसरं पारितोषिक हे विभागून देण्यात आलं आहे श्रद्धा गायकर आणि रिद्धी बागुल MSc पार्ट 1 कम्प्युटर सायन्स आणि नेहा कुऱ्हाडे FY BSc. सर्व पारितोषिक विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. दुसरी स्पर्धा सिंगिंग कॉम्पिटिशन. त्याचे प्रथम पारितोषिक विजेता आहे ऋषिकेश चव्हाण. द्वितीय पारितोषिक विजेती आहे श्रेया पिसोळकर आणि तृतीय पारितोषिक विजेती आहे सानिका खरे. आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. तिसरी स्पर्धा इन्स्ट्रुमेंटल म्युझिकच्या अंडर घेण्यात आली होती. त्याचा प्रथम पारितोषिक विजेता आहे ऋषिकेश जाधव. ऋषिकेश तुझे मनापासून अभिनंदन. पुढील स्पर्धा मोनो ॲक्टिंग. त्याचा प्रथम विजेता आहे पवन झंकार. पवन आपले मनापासून हार्दिक अभिनंदन. पुढची स्पर्धा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. त्याची प्रथम पारितोषिक विजेती तनुश्री रांजणगावकर. दुसरी पारितोषिक विजेती कशिश खान. आपल्या दोघींचंही मनापासून अभिनंदन. आणि लास्ट स्पर्धा योगा कॉम्पिटिशन. त्याची एकमेव पारितोषिक विजेती आहे अनुजा बंग. अनुजा तुझे मनापासून अभिनंदन. यानंतर आपण आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जाहीर करणार आहोत. आदर्श शिक्षकेतर कर्मचारी शिंगवेकर पारितोषिक रोख 501 रुपये श्री बापू मारू सोनवणे बायोटेक डिपार्टमेंट. आदर्श शिक्षकेतर कर्मचारी शिंगवेकर पारितोषिक रोख रुपये 501 श्री पुंडलिक विठ्ठल वाईकर केमिस्ट्री डिपार्टमेंट. आदर्श शिक्षकेतर कर्मचारी रोख रुपये 501 श्री अशोक नारायण काळे झुलॉजी डिपार्टमेंट. यानंतर बेस्ट व्हॉलेंटियर अवॉर्ड NSS गर्ल्स कॅटेगरी विजेती आहे महाजन कोमल किशोर SY BSc. Now, we take this opportunity to announce winner of Best Volunteer Award NSS from boys. Best Volunteer Award NSS from boys goes to Shinde Piyush Shashikant. He is the student of TYBA. Heartiest congratulations, Piyush. Now, it's our proud privilege to announce Best Student Award from girls. The award is Late So Indumati Shripad Gokhale Prize, rupees 3,000. This award is shared by 2 students this year. The winners of Best Student Award from girls for the year 2020-21 are none other than Devre Durga Pramod. She is the student of MA1 Political Science, and Belgavkar Revati Umesh, student of MSc 2nd Zoology. Heartiest congratulations, Durga and Revati. Now, we will like to announce Best Student Award from boys. The award is Late Shripad Ganesh Gokhale Prize, rupees 3,000. The winner of Best Student Award from boys for the year 2020-21 is none other than Gurli Sumit Jitendra. Is the student of TYBA Political Science. Heartiest congratulations, Sumit. Big congratulations to all the awardees. Thank you so much. सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक व अभिनंदन. तसेच ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली नाहीत त्यांनी खचून जाऊ नये. कारण की यश न मिळणे म्हणजे अपयश होणे नव्हे, तर क्षितिजा पलीकडे पाहण्याची दृष्टी असेल तर क्षितिज नक्की गाठता येतं. आपल्या रक्तातच धमक असेल तर जगही जिंकता येतं. म्हणूनच सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनंदन. तर जाता जाता करोनाच्या पार्श्वभूमीवर एवढंच म्हणेन की स्वागत करण्या नववर्षाचे कॉलेजचा प्रत्येक कट्टा असेल सजलेला, प्रत्येक चेहरा असेल आनंदाने फुललेला. शत्रूही असेल आज मित्रासारखा, गतवर्षीचे सारे काही भुललेला. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळणार आहोत. आभार म्हणजे आदर, प्रेम, कृतज्ञता आणि बांधिलकी व्यक्त करणारा भाव. आजच्या आपल्या विद्यार्थी गुणगौरव समारंभाला
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नाशिकचे जिल्हाधिकारी माननीय सुरेश मांढरे साहेब यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व गोखले एज्युकेशन संस्थेचे सचिव व महासंचालक माननीय सर डॉक्टर MS गोसावी सर, आमचे प्रेरणास्थान. आपण आम्हाला बहुमूल्य मार्गदर्शन केलेत, त्याबद्दल सर आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. आपल्या संस्थेच्या HRM आदरणीय डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम कायमच आमच्या पाठीशी असतात, त्यांचे पण मनपूर्वक धन्यवाद. आपल्या HPT आर्ट्स RYK सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय VN सूर्यवंशी सर यांचे आम्हाला नेहमीच सर्व स्तरांवर मार्गदर्शन असतेच, त्यांचेही मनापासून धन्यवाद. उपप्राचार्या डॉक्टर वृंदा भार्गवे मॅडम तसेच उपप्राचार्या प्रोफेसर डॉक्टर MD देशपांडे मॅडम यांनीही हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. डॉक्टर प्रशांत देशपांडे विद्यार्थी विकास अधिकारी यांनी पण वेळोवेळी आम्हाला बरीच मदत केली, त्यांचे पण मनापासून आभार. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वृंद यांचे आभार. त्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. स्पंदनच्या आयोजिका प्रोफेसर A अहिरे आणि डॉक्टर VU पाटील यांनी पण हा कार्यक्रम अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने पार पडला, त्यांचे पण मनापासून आभार. उपस्थित निमंत्रित व पालक यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ आवर्जून दिला व कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्याबद्दल त्यांचेही शतशः धन्यवाद. स्वागतगीत सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे पण मनापासून कौतुक आणि धन्यवाद. लास्ट बट नॉट द लिस्ट सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी तसेच उपस्थित विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद. येणारे नवीन वर्ष आपणा सर्वांसाठी सुख, समृद्धी, गोडवा घेऊन येवो व कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करून माननीय अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते. निरोगी रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.